तर आज आपण एक अशा ठिकाणी आलो आहे, खूप सुंदर स्टे आहे दापोलीमध्ये आणि समोरच आपल्याला एकदम समुद्र पाहायला मिळतो. थोडंसं रिस्की असू शकतं. वाव, म्हणजे ही जागा कोणी एक्सप्लोअर केली नसेल आणि हे 101% असणार. सर अजूनपर्यंत सनसेट इतका सुंदर वाटतं ना इथून, एकदम मस्त, फुल कलर बूम झालेले आहेत आणि हा जो लोगोसोबत एकदम मस्त वाटतं हा पार्ट. आणि इथून जो व्ह्यू आहे ना म्हणजे सनसेटचा एकदम सुपर. सो आपण जिथे स्टे करतोय ना त्याच्या अगदी बाजूलाच हे असं स्टोनचं पूर्ण एरिया आहे हा. आणि सो मुंबईवरून मी निघालो दापोलीच्या दिशेने. एकूण 231 किलोमीटरचा हा डिस्टन्स आहे आणि 6 ते 7 तास लागतात थांबून मध्ये स्टॉप घेऊन. सो मी असंच निघालो आणि कुठे स्टे करणार मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो आणि एकदम मस्त स्टे आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. सो ऑल राईट गाईज, माय नेम इज पंकज. वेलकम बॅक अगेन माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण एक अशा ठिकाणी आलो आहे, खूप सुंदर स्टे आहे दापोलीमध्ये आणि समोरच आपल्याला एकदम समुद्र पाहायला मिळतो. आणि हे आपली रूम आहेत आणि आपण इथून मी तुम्हाला सर्व ड्रोन शॉट आणि सर्व काय दाखवीनच. जर तुम्ही स्टेसाठी जर तुम्हाला इथे यायचं असेल सो तुम्ही हे सर्वात परफेक्ट लोकेशन असू शकतं आणि इथे तुम्ही कॅम्पिंगसुद्धा करू शकता. त्यासोबत नियर बाय ना बरेच ठिकाणं आहेत पाहण्यासाठी. कड्यावरचा गणपती आणि असं 5-10 मिनटाच्या अंतरावरती आहेत सगळं काही. सो ह्या आज पूर्ण दिवसामध्ये आपण सर्व काय एक्सप्लोअर करणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत. सो स्टे ट्यून. सो हा आपला रूम आहे. रूमच्या बाहेरून म्हणजे जस्ट आपण कर्टन हे केलं तर हा आपल्याला पूर्ण बीच व्ह्यू मिळतो. आणि हा बीच कसा म्हणजे जेव्हा आता थोडी भरती आतमध्ये म्हणजे भरती नाही आली आहे म्हणून थोडं पाणी लांब आहे, बट ऑलमोस्ट रात्रपर्यंत इथपर्यंत पाणी असतं आणि आपण नाईटचं पण शूट कॅप्चर करूया. सो हा आपला रूमचं हे आहे, बेड आहे प्रॉपर एकदम स्पंच, यू कॅन सी. ओके, ॲक्वाचं पाणी आहे पिण्यासाठी आपल्याला ठेवलं आहे इथे, प्रॉपर ॲक्वाचं. ओके, फिल्टर करून. त्यानंतरला इथे हे असं गिझर आहे इथे, प्रॉपर वॉशरूमसुद्धा. आणि बेस्ट मी होतो मुंबईवरून डायरेक्ट इथे आलो. त्यानंतरला बरंच म्हणजे ट्रॅव्हल करताना किंवा येताना रस्ता इतका खराब होता. खराब म्हणजे मी दुसऱ्या वेने आलो. तुम्ही जर खेड मार्गे दापोलीमध्ये येत आहे तर तो रस्ता चांगला आहे, आता बनवत आहेत पण चांगला आहे. जर तुम्ही आतल्या रोडने येत आहे तर तिथे तुम्ही थोडं फसणार आहात. सो ते जरा नीट बघून. बाकी दुपार झाली आहे, भरपूर ऊन आहे, थोडंसं रेस्ट करणार आहोत आता आणि त्यानंतरला आपण एक्सप्लोअर करू सर्व काही. तर आता थोडंसं बाहेर जाऊया. मी तुम्हाला कॅम्प साईड दाखवतो. कॅम्पच्या इथून पण मस्त व्ह्यू आहे, सगळं एकदम भारी. सो हे कवर करूया. आणि आता थोडं ड्रोनचं ऊन थोडंसं आहे जास्त, सो मी ड्रोनचे 1-2 शॉट्स आता घेतो, फोटोज घेतो आणि त्यानंतरला आपण पूर्ण एक्सप्लोअर करू. बाय द वे, हे आउटफिट माझी कशी वाटते तुम्हाला, म्हणजे हे मी कुठून परचेस केलं काय, आणि तुम्हाला पण असं पाहिजे असेल तर मी त्याची पण लिंक ना त्याची मी रील बनवीन तुमच्यासाठी. सो ते सर्व आपण करूयात. सो स्टे ट्यून. सो आपण जिथे स्टे करतोय ना त्याच्या अगदी बाजूलाच हे असं स्टोनचं पूर्ण एरिया आहे हा. आणि तिथून मी आता खाली जातो आहे आणि जास्त वेळ थांबणार नाही, लवकर जाऊन लवकर येईन. हा जो एरिया आहे ना पूर्ण स्टोनचा आणि एकदम खाली सुपर्ब असं भारी वाटतं एकदम. आणि लास्ट टाईम आपण जिथून बाईकनी बघितलं ना व्ह्यू तो इथला आहे. आणि हे असं पूर्ण दगड हे झालं आहे आणि हा वाला एकदा स्ट्रक्चर बघा कसं आहे, पूर्ण दगडा म्हणजे पाण्याने दगडाला कोरून यामध्ये एक खेकडा पण आहे, तो मेला जिवंत आहे काय माहिती नाही. पण हा व्ह्यू मस्त आहे, म्हणजे हा स्पॉट चांगला वाटतो, जरा बसून एन्जॉय करू शकतो.
वाव. आणि हे ना पूर्ण सॉल्टी झालं आहे. त्या साईडनी तिथून मी आलो. आपला स्टे आहे ना तिथे आहे. हे पूर्ण असं सुपर व्ह्यू आहे, एकदम मस्त. सो मे बी आता भरती चालू होईल, त्याच्या आधी आपल्याला हे पार करून निघावं लागेल. आणि काय व्ह्यू येतो यार इथून, एकदम भारी. आणि छोटे छोटे आहेत ना ह्याच्यामध्ये शंख आहेत, शंख. सो आपण आपल्या फिश टँकमध्ये घेऊन जाऊ शकतो, असं नाही, पण हे खूप डीप असणार आहे असं मला वाटतंय. मे बी डीप असतो. तो प्लेस खूप भारी आहे. आता मी एक व्हिडिओ काढतो मस्तपैकी. एक स्टोन दगड बघतोय तिथून, एकदम मस्त व्हिडिओ आहे तसा बॅकग्राऊंड. तो दुपारी बोललो झोपून काय करणार, म्हणून एक्सप्लोअर करायला एक नवीन जागा आलो आहे. सो आंजर्ले बीच, हा जो पाठीमागे आपल्याला दिसतो आंजर्ले बीच आहे. आणि इथे नवीन कन्स्ट्रक्शन हे केलं आहे बोटी थांबवण्यासाठी किंवा माहिती नाही कशासाठी, बट हे असं एकदम प्रॉपर हे आहे, ह्यानी बनवलेलं आहे. कॉन्क्रीटच्या ते काय बोलतात मला पण माहिती नाही, पण बनवलेलं आहे त्यांनी. आणि जो व्ह्यू भेटतोय ना, म्हणजे माझा ड्रोन उडवायचा फुल मन करतोय. वाव, म्हणजे ही जागा कोणी एक्सप्लोअर केली नसेल आणि हे 101% असणार. सो पुढे एकदम दगडी हे केलेत, म्हणजे नीट जाऊ नाही शकत. थोडंसं रिस्की असू शकतं, बट आपण नाही जाणार आहे एकदम, जर असं रिस्की काय असेल तर. पण हा जो स्पॉट आहे ना, काय व्ह्यू आहे, खतरनाक व्ह्यू आहे हा. लिटरली सिरियसली गाईस, हो. कसली भन्नाट जागा आहे, भन्नाट आणि एकदम खतरनाक. या टोकावरती आपण आलोय एकटा, सोलो. वाव, तो गड आहे त्याच्यासमोर पण ती जागा दिसते, ती पण गड आहे. सो मी ड्रोन फ्लाय करायचं ट्राय केलं, हवा भरपूर आहे. सो मी अवॉइड करतो आहे. मी बोललो भाई काय होईल आपल्या ड्रोनला, त्यापेक्षा आपण अवॉइड केलेलं बरं. सो प्लेस खूप मस्त आहे, येऊ शकता तुम्ही इथे, सेफ आहे एकदम. फक्त बाईक थोडा लांब लावा लागतं. आणि इथे ATM नाही आहे, मला ATM बघायचं कुठे. ATM मला पैसे पण काढायचे. सो नेटवर्कवरती आल्यावरती सर्व बघेन. आणि इथून जो व्ह्यू आहे ना, म्हणजे सनसेटचा, एकदम सुपर. सो मी जसं इमॅजिन केलं होतं, म्हणजे फर्स्ट जेव्हा एंटर केलं ना या गेटमधून, तेव्हा मला वाटलंच होतं की इथून हा सनसेट आपल्याला एन्जॉय करायला मिळणार आहे. माझं गॅस तिथे होतं, म्हणजे तिथे येईल, पण हा एकदम प्रॉपर ह्या साईडला येतो. आणि इतका ब्युटिफुल हवा चालू आहे. लोक आता इथे यायला लागली, म्हणजे संध्याकाळी सनसेट पाहायला. बाकी लोक इतकी नाही आहेत, बऱ्यापैकी. मी तुम्हाला ना अँगल चेंज करून दाखवतो. सो हे जे दिसत आहेत हे सगळे आलेत, फॅमिली तिथे कार पार्किंग करते आहे. सो तिथे तुम्ही येऊ शकता. सुपर प्लेस आहे, म्हणजे मला तर भरपूर आवडली. आणि इथे कसं आहे, तुम्हाला फूड पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर पण करू शकता, त्यापेक्षा बाहेर पण तुम्ही खाऊ शकता. नियर बाय बरेच प्लेसेस आहेत, बरेच हॉटेल्स आहेत, तर तिथे तुम्ही जाऊ शकता. आणि इथून जो व्ह्यू आहे ना, परत एकदा दाखवतो, इतका सुपर आहे. सी, इतका भारी वाटतो ना. तर मी इथे स्टँड लावला आहे रील काढण्यासाठी. इथे आता मोबाईल लावील, त्यानंतर इथून असं थोडंसं कॅप्चर करीन चहा आणि हे पिताना. सो आता थोडं आतमध्ये जाऊया की. लुक ॲट द व्ह्यू गाईज, सुपर.
सो इथे बाईक पार्किंग आतमध्ये केली आहे आणि नाहीतर इथे टेंट असतात आणि टेंट पण एकदम भरून नाही, एकदम गच्च नाही ठेवत. नॉर्मल म्हणजे लोकांसाठी जेवढं कन्व्हिनियंट असेल तेवढंच टेंट यूज होतो. तर इथे आपली ही गाडी लागली आहे आणि किती सुंदर हा व्ह्यू आहे. सो तुम्ही जर टेंट बुकिंग केलात ना तर टेंटनी पण तुम्हाला सेम व्ह्यू मिळणार आहे. आणि असं हो टेंटचा हा एरिया आहे, हा इथून ह्याच्या समोरून पूर्ण हा असा सुंदर व्ह्यू. सो म्हणजे तुम्ही जर इथे येण्याचा प्लॅन करताना फॅमिली फ्रेंड्ससाठी सर्वात परफेक्ट असणार. म्हणजे फॅमिली कपल्स असाल तुम्ही तर तुमच्यासाठी सर्वात बेस्ट असणार आहे. आता मी कधी असं फॅमिलीला घेऊन आलो या साईडला तर नक्कीच इथे स्टे करीन. बरे मला स्विमिंग पूलची गरज नाही, इतकं मोठं पूल आहे तर इथे आम्ही जाऊ शकतो असं. आणि आता मस्त गरमागरम भजी खाऊयात सनसेटसोबत. मस्त खोबऱ्याची चटणी आहे ही. ओके. आणि आपण कॉफी पण बोललो आहे, तो कॉफी पण मस्त खाऊ. हा दादा आपला पुण्यावरून आला आहे, ह्याचं मी एक बाईट घेतलं आहे, ते आपल्या रीलवरती तुम्हाला पाहायला मिळेल प्रॉपर. आणि त्यांनी पण म्हणजे ते फर्स्ट टाईम ते असं लकीली म्हणजे बाईक राईड करत करत आले आणि त्यांनी असं स्टे केलं इथे. त्यांनाही आवडलं आहे, जागा आवडली आहे, पीसफुल आहे, शांत आहे. तर बाईटमध्ये तुम्हाला माहिती पडेल. सो सनसेट जायच्या अगोदर आपण म्हणजे रेडी खाऊया. बघूया हा अँगल कसा येतो आहे माझ्या मोबाईलमधून. सोलो आल्यावरती हाच हे असतो की आपण सगळं चेक करावं लागतं. ओके. वाव, हा सनसेट इतका भारी वाटतोय ना, हा वाला सनसेट बघा. ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये मी कॅप्चर करीन, माझ्या रीलमध्ये येईल. पण गरमागरम भजी बिजीसोबत एकदम मस्त वाटेल हा सीन. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की गरमागरम भजी आली आणि इतकी भारी वाटते ना, एकदम मस्त खायला क्रंचीनेस. त्यासोबत हे बघा खोबऱ्याची चटणी आहे आणि असं डंप करून जे चटणीसोबत खायची मजा आहे. समोर सनसेट. लिटरली म्हणजे मी इमॅजिन नव्हतं केलं की आपल्या दापोली साईडला इतका बीच, एम्प्टी बीच असेल. लोक पोहायला नाही जात आहे, मोस्टली जाऊ नका, आपल्याला या गोष्टीबद्दल माहिती नसते केवढं डीप असेल काय. बट तुम्ही पोहायला जाऊ नका, थोडंसं नॉर्मल जा ढोपरापर्यंत. बट अदरवाईज ते बाकी सर्व हे नका जाऊ नका. तिथे टाईम लॅपसाठी मोबाईल ठेवला आहे, तो पण हलतो आहे. त्या जोराचा वारा आला आहे. सो रात्री जर चान्स भेटला तरच मी ड्रोन फ्लाय करणार, अदरवाईज नाही करू शकत, रिस्की होईल. म्हणून मी दुपारी फ्लाय करून घेतला बाबा एकदाचा. मस्त आता कॉफी रेडी, कॉफी आलेली आहे, कॉफीसोबत एन्जॉय. हे सगळे प्लेस मी एक्सप्लोअर करतो आहे. पण एक टाईम येईल मी माझ्या फॅमिलीला सर्वांना घेऊन येणार तिथे एक एक करून. म्हणजे जशी आमची सुट्टी असेल तसं विकेंड असेल, माझ्या फॅमिलीला मी घेऊन येणार. आणि आता भरती वाढली आहे, म्हणजे आता पाणी थोडं जवळ येईल. बघूया रात्री केवढ्यापर्यंत येतो. आणि आवाज जो आहे यार सुपर. अजूनपर्यंत सनसेट इतका सुंदर वाटतो ना इथे, एकदम मस्त. फुल कलर बूम झालेले आहेत. आणि हा जो लोगोसोबत एकदम मस्त वाटतो आहे, हा पार्ट. त्यानंतर तुम्ही जर कॅम्पिंगला येत आहे तर तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्टरवरती तुम्ही मूवी बघू शकता किंवा तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही एंटरटेन करू शकता. त्यासोबतच इथे ना आपल्याला बॉनफायरसुद्धा आहे. बट ते कसं आता सीझन नसल्यामुळे थंडीचा बॉनफायर आपण हे नाही करत. बट तरी पण इथे बॉनफायर, परत एक वरती जी मी तुम्हाला प्लेस दाखवली तिथून तुम्हाला आहे ना वरती चढून तिथे उभं राहून तुम्ही सनसेट एन्जॉय करू शकता. तिथून बीचवरती पण करू शकता. आणि अशी लाईटिंगमध्ये हा इतकं भन्नाट आणि एकदम मस्त वाटतं आहे. सो याच्यामध्ये आपण मूवी प्रॉपर बघू शकतोस. हा आपला सेटअप आहे मूवीचा. तुम्ही जर एकदम शांतता फील करायची असेल तुम्हाला ना तर बेस्ट आहे, बेस्ट. सो आताच एक दादा आपल्याला सोबत आपल्या बोलत होता, तो गेल्या 4 ते 5 वर्ष येतो आहे. म्हणजे त्या टायमापासून आता तो छोट्या बेबीला घेऊन येतो. सो आपण त्याचे व्हिडिओ पण घेतले. म्हणजे
एकदा तुम्ही इथे आलात तर तुम्हाला असं ते एक कम्फर्ट झोन, त्यानंतर एक पीसफुल एरिया, म्हणजे एकदम सेफ फील तर होणारच आहे, परत पीस भेटणार आहे. तर हे सगळं म्हणजे बऱ्यापैकी मजा करू शकता तुम्ही. सो तुम्हाला ही दापोलीमध्ये जर जायचं असेल बाईक राईड करून तर एकदम डिस्टन्स कमी आहे आणि सोलो राईड पण तुम्ही करू शकता आणि एकदम सेफ असणार आहे. आपल्या चैनीची हालत बघा कशी झाली आहे. तिला वॉश करायला टाकायला लागणार आहे गाडीला आपल्या. सो हा जो पॉइंट आहे हा सनसेट पॉइंट असं म्हणतात आणि सुपर्ब आहे हा. इथे तुम्ही आलात तर एक आयडिया येईल काय असू शकते. हा हरणे गाव, विठ्ठलाचं मंदिर आहे तिथे.